तर नमस्कार मित्रांनो, आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिप गणित भाग 1 शिकणार आहोत. तर आजचा प्रकार आहे आपला स्वाध्याय 1.1. त्याच्यामधला प्रश्न क्रमांक पहिला आहे 0, 8, 9, 7, 2 व 5 या अंकापैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी संख्या. तर आपल्याला पहिला क्वेश्चन मध्ये लहानात लहान संख्या तयार करायची. त्याच्यामध्ये 0, 8, 9, 7, 0, 8, 9, 7, 2 आणि 5. तर या अंकापैकी आपल्याला अंक दिलेले आहेत 6. तर त्याच्यापैकी तुम्हाला 5 अंकी संख्या लहानात लहान तयार करायची. तर लहानात लहान संख्या तयार करत असताना पहिल्या सुरू सगळ्यात लहान संख्या घ्यायची. इथे सगळ्यात लहान संख्या 0 दिसत आहे, पण 0 जर स्टार्टिंगला घेतलं तर आपल्या इथे 4 अंकी संख्या तयार होईल. त्याच्यामुळे अगोदर सर्वात लहान 2, 0 सेकंड नंबरला टाका. त्याच्यानंतर लहान संख्या 5, त्याच्यानंतर 7 आणि हे 8. तर ही झालेली आपली संख्या 5 अंकी लहानात लहान तयार. तर याच्यामध्ये एक प्रश्न असा विचारलेला आहे की दशक स्थानाच्या असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकांची दर्शनी किंमत वजा केली असता. म्हणजे दशक स्थानाचा जो किंमत संख्या आहे तिची स्थानिक किंमत मधून दर्शनी किंमत वजा करायची. तर या 7ची दर्शनी किंमत 7च राहणार आहे आणि स्थानिक किंमत जी आहे ते 70 राहणार आहे. म्हणजे 70 वजा 7 आन्सर येईल 63. तर आन्सर तुमचं क्रमांक दिलेला आहे फर्स्ट. तर 4 पर्यायापैकी 1 नंबरचा क्रमांक तुमचा बरोबर असेल. तर त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न दिलेला आहे 78 78 कंसामध्ये 4 अधिक 5 हे 4 अधिक 5 हे 32. तर ही 5 अंकी संख्या 78,932 या किमती एवढी आहे. तर याची किंमत काढा म्हणते. तर बघा इथं हे 7 आहे, हे पण इक्वल, हे 8 आहे प्लस हे पण इक्वल आहे. शेवटी जे 32 आहे ते पण बरोबरच आहे. फक्त तुम्हाला काय करायची, ए ची किंमत काढत असताना 4 + 5a = 9 असणार आहे. तर याच्यामध्ये ए ची किंमत काढत असताना 5a ॲज इट इज इकडे +4 इकडे जाऊन मायनस होईल. 9 - 4 5 a = 5. या दोन्हीमध्ये काही नसतं म्हणजे मल्टिप्लिकेशन असतं. हे जाऊन पुढे काय होईल, डिवाइड होईल. a = 5 × 5. आन्सर A 1. तर ऑप्शन नंबर 2 हा तुमचा करेक्ट असेल सेकंड क्वेश्चनचा. कंटिन्यू थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन दिलेलं आहे 95,07,432. 95,07,432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत आणि 2 या अंकाची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हटल्यानंतर ती संख्या घ्यायचं, त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे 0 द्यायचे असतात. तर 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट असेल. तर 2 अंकाची स्थानिक किंमत किती असणार आहे, 2च असणार आहे. ह्याच्या किती पट म्हणजे ते काय येईल, x. कोणाच्या पट विचारले, 4. तर 4च्या पुढे किती द्यायचे, 0. 2 आहेत तर 2 0 द्यायचे. x = हे 400 आणि इकडला जो 2 आहे गुणाकारामध्ये इकडे जाऊन भागाकारामध्ये जाईल. 2 × 2 = 4. तर x ची 200 आली म्हणजे 2च्या 200 पट ही 4 ची स्थानिक किंमत असेल. तर पर्याय नंबर तुमचा 1 हा करेक्ट असेल. तर क्वेश्चन नंबर 4 बघायचा आहे लगेच. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणते बाबा, 3 + 2t कंस बंद. त्याच्यानंतर दुसऱ्या कंसामध्ये 5 + 3t 5 + 3q
हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत. सहस्त्र आणि दशक सहस्त्र म्हणजे हजार, तर सहस्त्र काय असेल बघू फर्स्ट. 3 आहे, सॉरी फक्त 3 आहे. 3 अधिक 2 3. सहस्त्र म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, हे 4 आणि 5 अधिक 3 क्यू हा म्हटलेला आहे तुम्हाला दशक स्थान. एकक, दशक, दशक स्थानी 2 आहे, तर पी आणि क्यू ची किंमत काढायची आहे. तर 2p बरोबर 4 प्लस 3 इकडे मायनस होईल. p इक्वल टू 4 मध्ये 3 गेले 1 आणि इकडला 2 गुणाकारामध्ये भागाकारामध्ये जाईल. हे बे एक बे भाग जातल्यामुळे 0 दिला, 10 झाले, बे पंचन 10, 0.5. आणि क्यू ची किंमत काढत असताना 3q बरोबर 2 प्लस 5 पुढे मायनस होईल. मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करत असताना -5 मधून 2 गेले 3 उरले. क्यू इक्वल टू -3 इकडे गुणाकारामध्ये पुढे जाऊन भागाकारामध्ये जाईल. 3 एक्का 3. क्यू ची किंमत आली -1. अनुक्रमे बघायला गेलं तर पहिल्यांदा सुरू येईल तुमचा 0.5 आणि नंतर येईल -1. हे आन्सर तुमचं करेक्ट असेल. कन्फ्यूज करण्यासाठी तुम्हाला फर्स्ट नंबर पण आन्सर करेक्ट दिलेला आहे, पण क्रमांक चुकलेला आहे, तर तुमचा आन्सर असेल 4th नंबर 0.5,1. तर त्याच पद्धतीने क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतंय, 94,534 या संख्येमध्ये उजवीकडील 4 अंकाची स्थानिक किंमत आणि डावीकडील 4 अंकाच्या स्थानिक किंमतीचा किती पट असेल. 94,534 ह्याची स्थानिक किंमत ह्याच्या किती पट. तर बघा पुढे किती शून्याची म्हणजे 4,000, ह्याच्या किती पट आहे, ह्याच्या किती पट विचारलेलं आहे, म्हणजे x ची किंमत काढायची आहे. x इक्वल टू 4 इकडलं गुणाकारामध्ये पुढे जाऊन काय होईल, हा भागाकारामध्ये होईल. 4 एक 4, 4 एक 4 म्हणजे 1/1000. हे तुमचा आन्सर करेक्ट असेल, ऑप्शन नंबर 2. ओके. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 6 दिलेला आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 6 काय दिलेला आहे बघा. 7,60,954. विस्तारित रूपात लिहा म्हणते. विस्तारित रूप कसं काढायचं असते, पहिली संख्या घ्यायची, पहिली संख्या कितव्या स्थानी आहे बघायचं. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, म्हणजे 7 गुणिले 1 लाख, म्हणजे पुढे किती शून्य आहेत बघा, 1 2 3 4 5 5 प्लस 6च्या पुढं 4 शून्य आहेत, प्लस 0 पुढे 0 लिहा नाही लिहा चालतंय, 50 प्लस 4. तर हे आन्सर तुमचं कोणत्या पर्यायामध्ये आहे बघा, तो करेक्ट असेल. ऑप्शन नंबर 1. तर क्वेश्चन नंबर 7 काय बघा. 3,80,068. तर याच्यामध्ये 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढा म्हटलंय. तर ही 8 किंमत आणि ह्या 8 किमती दोघातील फरक 1 2 3 4 पुढे 4 शून्य आणि हे 8 ह्यांची वजाबाकी. इथलं इथं 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 10 मधून 8 गेले 2 उरले, 9 9 9 7. ऑप्शन नंबर 7 9 9 9 2 ऑप्शन नंबर 2 करेक्ट असेल. तर या पद्धतीने आपला स्वाध्याय नंबर 1.1 हा इथंच संपतो. अशाच पद्धतीने एकदम डिटेल शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर कंटिन्युअस मध्ये स्वाध्याय नंबर 1.2 लवकरच येईल.